नमस्कार, रुपालीज किचन अँड ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत। आणि आज आपण नवरात्री विशेष कडकणी आणि देवीचा शृंगार कसा बनवायचा ते आज आपण बघतोय। आज आपण इथे गुळाची कडकणी बनवणार आहोत, पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला सुद्धा विसरू नका। तर या आपण सुरुवात करूया। इथे 2 वाटी मैदा घेतलाय, या वाटीने 2 वाटी मैदा आहे। अर्धी वाटी रवा घेतलाय, चवीनुसार मीठ, पाऊण वाटी पाणी आणि 1 वाटी इथं गूळ घेतलेला आहे। तर अगोदर आपल्याला एका पातेल्यात हा गूळ घालून घ्यायचा आहे आणि यामध्ये हे पाणी घालून या गुळामध्ये हे पाणी घालून घ्यायचंय आणि आपल्याला हे पातेलं गॅसवरती ठेवून आपण हे गूळ विरघळेपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचंय। तुम्ही साखरेची कडकणी सुद्धा करू शकता, साखर वापरली तर दूध वापरलं तरी चालेल, प्रमाण एवढंच घ्या। पण जर गूळ वापरत असाल तर पाणीच वापरा, गुळासोबत जर दूध वापरलं तर ते फाटू शकतं, म्हणून गूळ वापरायचा असेल तर गुळासोबत पाणीच वापरा। आणि तुम्ही बघू शकताय आपला गूळ विरघळायला सुरुवात झालेली आहे। आणि आता हे पाणी थंड करून घ्यायचे आणि मग आपण पीठ मळण्यासाठी वापरणार आहोत। आता एका ताटात मी मैदा काढून घेतेय, मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे आणि यामध्ये अर्धी वाटी रवा, चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय आणि या चमच्याने मी इथे 4 चमचे गरम तेल घालून घेतेय। यामुळे आपली कडकणी एकदम खुसखुशीत व्हायला मदत होते, एकदम कडक होत नाही, त्यामुळे गरम तेल घालणं गरजेचं आहे। आणि आता हे तेल आपण या पिठाला व्यवस्थित असं चोळून घेऊया आणि आपलं हे पाणी सुद्धा इथं थंड झालेले, तर हे पाणी थोडं थोडं करून आपण यामध्ये पीठ मळून घ्यायचंय। एकदम जास्तही पाणी घालायचं नाही, नाहीतर मग पीठ पातळ होऊ शकतं, त्यामुळे इथं आपल्याला थोडं थोडं करूनच पाणी घालायचंय। आणि मळताना थोडं सैलच मळा, कारण आपल्याला 1.5 ते 2 तास हे पीठ भिजत ठेवायचंय आणि यामध्ये रवा घातलेला आहे आपण, तर तो रवा फुलणार आहे, त्यामुळे नंतर पीठ खूप घट्ट होतं, म्हणून मळताना थोडं सैल झालं तरीही चालेल। तर अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचंय आणि ही कडकणी 5व्या माळेला किंवा 7व्या माळेला केली जाते आणि नंतर आपल्याला दसऱ्याच्या दिवशी ही घटावरती बांधली जाते, त्यामुळे 5व्या किंवा 7व्या माळेला या 2 दिवसांपैकी तुम्ही कधीही करू शकता। तर तुम्ही बघू शकता इथे मस्त असं पीठ मळून झालेलं आहे आणि आता हे पीठ आपण 1.5 ते 2 तासांसाठी असंच ठेवून देऊया। आणि इथं 2 तास बघा, 2 तास झालेले आहेत आणि त्यानंतर एकदा परत हे छान पीठ मळून घ्यायचे आणि पहिल्यापेक्षा आता पीठ घट्ट झालेले तुम्ही बघू शकताय। आणि आता आपण कडकणी बनवायला घेऊयात। तर त्यासाठी इथं मी एक लिंबाच्या आकाराचा गोळा काढून घेतलाय आणि ही कडकणी आता मी लाटून घेते। कडकणी आपल्याला एकदम पातळ लाटायची आहे, अजिबात जाड नको। तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे आपल्याला एकदम पातळ अशी लाटून घ्यायची आहे। जर जाड राहिली तर ती मऊ पडू शकते आणि आपल्याला कडकणी अशी कडक खुसखुशीत हवी आहे। तर ही लाटून झाली आहे। आता एका झाकणाच्या सहाय्याने तुम्ही याला कट करू शकता, थोडासा गोलाकार येईल, कारण पीठ हार्ड असल्यामुळे
आपल्याला गोल लाटता येत नाही। आणि कट केल्यानंतर परत थोडीशी लाटून घेऊया। मस्त। आणि आता आपण याला एका काडीच्या सहाय्याने छेद करून घेणार आहोत, कारण कडकनी याला ओवली जाते आणि ओवण्यासाठी छेद हे हवे असतात। तर एक काडी घेतली मी आणि काडीच्या सहाय्याने असे यामध्ये छेद करून घेते। तर एक कडकनी लाटून झाली आहे। इथे दुसरी सुद्धा लाटली गेली आहे, ती सुद्धा अशीच कट करून घेणार आहे। आणि हे एक्स्ट्राचं पीठ आपल्याला असं काढून घ्यायचंय। आणि कट केल्यानंतरही आपल्याला एकदा लाटणं फिरवून घ्यायचंय। तर तुम्ही बघू शकता एकदम पातळ अशी कडकणी लाटून झाली आहे। आणि आपण याला आता छेद करून घेऊया। आणि आता मी बाकी कडकण्या सुद्धा अशाच करून घेते। आणि इथं बघा देवीचा शृंगार बनवायला सुरुवात केली आहे। थोडासा स्पीड वाढवला होता, कारण खूप वेळ लागला असता आणि मग आपला व्हिडिओ खूप मोठा झाला असता, म्हणून थोडासा स्पीड वाढवून मी शृंगार कसा बनवायचा हे तुम्हाला दाखवते। तर इथं आपल्याला वेणी बनवून घ्यायचे। तर वेणीसाठी असे 3 पदर बनवलेत। आता याची वेणी गुंफून घ्यायची। आपण जशी आपल्या केसांची वेणी घालतो त्याच पद्धतीने आपल्याला इथं वेणी घालून घ्यायची। तर तुम्ही बघू शकताय। आणि ही वेणी घालून झाल्यानंतर हे जे थोडे एक्स्ट्राचे केस खाली राहतात त्याला थोडंसं कट करून घ्यायचंय। तर तुम्ही बघू शकता पूर्णपणे रिअल वेणी वाटते। आता इथं फणी बनवून घेते। आता एका कटरच्या सहाय्याने असं कट करून फणीचा आकार देऊन घ्यायचा आहे। आणि छोटे छोटे कट लावून घ्यायचे, म्हणजे फणी दिसेल। तर इथे फणी सुद्धा आपली बनवून झालेली आहे। आता इथं आपण बांगड्या आणि जोडवे बनवून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपल्याला बांगड्या बनवून घ्यायच्यात। आणि हे जॉईंट व्यवस्थित प्रेस करायला विसरू नका, कारण जेव्हा आपण हे तळू तेव्हा ते निसटू शकतात। आणि बांगड्या बनवून झालेल्या आहेत। आता इथं मी जोडवे बनवून घेते। आणि आता इथं हळदी कुंकाच्या वाट्या बनवून घ्यायच्यात अशा प्रकारे आपल्याला। आणि इथं बघू शकता तुम्ही पूर्ण देवीचा शृंगार बनवून तयार झालाय। जोडवे, बांगड्या, कानातले, फणी, वेणी, मंगळसूत्र सगळंच बनवून घेतलेलं आहे। शृंगार तयार आहे, कडकणी सुद्धा तयार झाली आहे। आणि इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे। थोडीशी पिठाची गोळी सोडून बघायचं की तेल गरम झाले का। तर तेल गरम झालं तर कडकणी तळायला सुरुवात करूया। आणि जास्त हाय फ्लेमवर तळायची नाही, मीडियम फ्लेमच ठेवायची, म्हणजे कडकणी आपली छान अशी खुसखुशीत होईल। मस्त दोन्ही साइडने अशी कडकणी छान अशी तळून घेऊयात। हलक्या लालसर रंगावर तळायची आहे। तर तुम्ही बघू शकता आपली कडकणी तळून झालेली आहे। आता मी परत बाकीच्या कडकण्या सुद्धा अशाच तळून घेते। एकसारख्या रंगावरती आपल्याला ह्या कडकण्या तळून घ्यायच्या आहेत।
तर मस्त. आणि इथं शृंगारसुद्धा मी पूर्ण तळून घेतला आहे आणि आपल्या कडकण्या आणि शृंगार तयार झाला आहे. तर हा आजचा व्हिडिओ किंवा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा अशा एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही बघू शकताय किती सुंदर असा शृंगारसुद्धा तयार झाला आहे. बाय बाय.